गोपीचंद पडळकरची जी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतची काल भूमिका होती तीच आज आहे आणि तीच उद्या राहील आणि तीच एसटीचा धाकला धनगराच्या पोराच्या हातामध्ये पडत नाही तोपर्यंत तीच भूमिका राहील। जेव्हा धनगराच्या आरक्षणाचा विषय असेल सरकार आणि धनगर असा जेव्हा विषय चालू होईल तेव्हा मी धनगरांच्या बाजूने आहे हे सांगायची कुणाला गरज नाही। का काय डाऊट आहे, काय शंका आहे का तुम्हाला? जेव्हा धनगराच्या आरक्षणाचा विषय आहे तेव्हा मी धनगरांच्या बाजूला आहे, तेव्हा मी सरकारच्या बाजूचा नाही। पण जेव्हा सरकार आणि विरोधकांचा विषय असेल तेव्हा हा गोपीचंद पडळकर सरकारच्या बाजूने छातीची ढाल करून उभा राहील। जेव्हा देवाभाऊचा विषय असेल देवाभाऊच्या विरोधामध्ये या महाराष्ट्रातल्या जातीवादी पिलावली जेव्हा पुढे असतील तेव्हा हा गोपीचंद पडळकर देवाभाऊंच्यासाठी बाजी प्रभू देशपांड्यांची भूमिका घेईल।